काही बाडगे जे त्या खुर्चीवर बसलेले आहेत अध्यक्ष म्हणून संसद भवनचा अध्यक्ष, त्या अध्यक्षाने आमच्या बाळासाहेबांचं नाव घेतल्या गेल्या आक्षेप आणला। मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील बापूरावजी पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो की ऐसा नहीं करना, जो दिया गया है नीचे जो रखा है मराठी में वही पढ़िए। असल्या 100 खासदार की आम्ही ओळखून टाकेन, पण बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही कधी त्यांचा अपमान सहन करणार नाही। मग तो अध्यक्ष कुठला लागून गेला रे? तुझी लायकी आहे का आमच्या बाळासाहेबांचं नाव घेतल्या गेल्या बदनाम करतो किंवा आक्षेप आणतो? आज देशाच्या संसद भवन मध्ये देशातील सर्व खासदारांचा शपथविधी पार पडला आणि खास करून आमच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या नाव घेऊन या शपथविधी सुरुवात केली। पण काही बाडगे जे त्या खुर्चीवर बसलेले आहेत अध्यक्ष म्हणून संसद भवनचा अध्यक्ष, त्या अध्यक्षाने आमच्या बाळासाहेबांचं नाव घेतल्या गेल्या आक्षेप आणला। जो कोणी अध्यक्ष बसलाय ना भारतीय जनता पार्टीचा, त्यांना सांगतो असल्या 100 खासदार की आम्ही ओळखून टाकेन, पण बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही कधी त्यांचा अपमान सहन करणार नाही। या भारतीय जनता पार्टीला एवढी कावीळ का झाली बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची? बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून यांनी खासदारकीचे उमेदवार निवडून आणले। जर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला नसता तर भारतीय जनता पार्टीचा एक खासदार सुद्धा या महाराष्ट्रामध्ये निवडून आला नसता ना, त्या मिंदेच आला असता। मग तुम्हाला बाळासाहेब ठाकरे एवढी अलर्जी काय या भारतीय जनता पार्टीला? आमच्या बाळासाहेब ठाकरेंपेक्षा या संसद भवनपेक्षा बी आमच्या बाळासाहेब ठाकरे मोठे आमच्यासाठी। मग तो अध्यक्ष कुठला लागून गेला रे? भारतीय जनता पार्टीचा जो कोणी बसवलेला आहे तो। तुझी लायकी आहे का आमच्या बाळासाहेबांचं नाव घेतल्या गेल्या बदनाम करतो किंवा आक्षेप आणतो? तुला तो ओबीसी चालतो, पॅलेस्टाईनचं नाव घेतलेला ओबीसी असतो देऊन ओबीसी चालतो, पण आमचा नागेश पाटील आष्टीकर चालत नाही। मी या भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध व्यक्त करतो। जय महाराष्ट्र।